नीट पेपर फुटी प्रकरण आणि या प्रकरणी मोदींच्या ट्विटवर सीजेपीचं रिट्विट आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर द्यावाच लागेल। सीजेपीची रिट्विट करत प्रतिक्रिया आहे, अब कोई सवाल नहीं, प्रधानमंत्री जी इस्तीफा दीजिए, असं या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे। इतका सत्तेचा माज कसला, राज ठाकरे केंद्र सरकारवर भडकले आहेत। मुंबईच्या आंदोलनात घुसला तर फटकवून काढू असं देखील राज ठाकरे म्हणतायत। दिल्लीसारखा महाराष्ट्रात चालणार नाही, राज ठाकरेंनी ठणकावलंय। आणि हा कुठला सत्तेचा माज, ती मुलं असं काय मागत होती? बरं, नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो, हे त्या मुलांना विचारा एकदा। माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, आता मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं। आज ही मुलं आत्महत्या करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे, आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत, आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे। 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठलीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर राज ठाकरेंनी थेट ठाकरे शैलीत उपरोधिक भाष्य केलंय। ऐकूया आपण। पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात, त्याला जंतर मंतर म्हणतात। शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात, त्याला जंतर मंतर म्हणतात। मुंबईत आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी आहे। ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे, ज्यावर आता विरोधकांकडून देखील प्रतिक्रिया उमटत आहे। समझे कसम घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं 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 समझे कसम घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं आता एक व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरांना देखील पाठवलेला आहे। एका टॅक्सीतनं मुलं चालली होती, आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून, आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का? म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।